नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये संयुक्त गट ब परीक्षा जी MPSCद्वारे घेतली जाते या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न पाहणार आहोत. आज MPSCने संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2021ची ॲड टाकलेली आहे आणि या ॲडमध्ये एकूण 666 पोस्ट आहेत. ही संयुक्त गट ब परीक्षा 2021ची आहे आणि ही एक खूप गोल्डन संधी आहे. त्यामुळे तुम्हाला या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न डिटेलमध्ये माहीत असायला हवा. यामध्ये किती स्टेजेस असतात, प्रत्येक पदासाठी इंटरव्ह्यू असतो का, तसेच निगेटिव्ह मार्किंग किती असते, पेपर किती असतात, मार्क्स किती असतात, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हा व्हिडिओ 2021 म्हणजे जी आता 26 फेब्रुवारीला पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी उपयुक्त तर आहेच. तसेच जे विद्यार्थी यावर्षीची परीक्षा देणार नाही आहेत आणि जे 2022 किंवा 23ची परीक्षा देणार आहेत त्यांनासुद्धा या व्हिडिओमधून एक ओव्हरऑल कळेल की ASO, STI, PSI या परीक्षांचा एक्झाम पॅटर्न काय असतो. सर्वप्रथम या स्लाईडवर आपण या तिन्ही पदांसाठी एक्झाम स्टेजेस किती असतात ते पाहूया. ASOसाठी एक्झाम स्टेज ह्या 2 आहेत, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. STIसाठी सुद्धा ज्या स्टेजेस आहेत त्या 2 आहेत, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा. म्हणजे इथे एक जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे ASO आणि STIसाठी इंटरव्ह्यू नसतो. मुख्य परीक्षाचे जे मार्क्स आहेत त्याच्यावरच मेरिट लिस्ट बनते आणि पूर्वपरीक्षेचे मार्क्स हे फक्त मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट करण्यासाठी असतात. म्हणजे एक लक्षात ठेवा, पूर्वपरीक्षेचे मार्क हे मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी गृहीत धरले जात नाहीत, ते फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करण्यासाठी गृहीत धरले जातात आणि जी शेवटची मेरिट लिस्ट बनते ती फक्त मुख्य परीक्षेच्या मार्कून ठरते आणि ASO, STIसाठी इंटरव्ह्यू नाही. सो ह्या बाबी लक्षात ठेवा. PSI ही 4 स्टेजेसची परीक्षा आहे, तसेच 3 स्टेजेसची म्हणता येईल, पण शारीरिक चाचणी धरलं तर ही 4 स्टेजेसची परीक्षा आहे. सर्वप्रथम पूर्वपरीक्षा असते, त्यानंतर मुख्य परीक्षा असते, मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणी असते आणि त्यानंतर मुलाखत असते. बरेच जण याला 3 स्टेजेस म्हणतात, पूर्व, मुख्य आणि शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही अशी एक तिसरी स्टेज धरली जाते. सो हे लक्षात ठेवा, ही जी संयुक्त गट ब परीक्षा आहे यामध्ये फक्त इंटरव्ह्यू हा PSIला आहे, बाकी ASO आणि STIला नाही आहे. तसेच PSIला शारीरिक चाचणीसुद्धा आहे जी क्वालिफाईंग असते. ती 100 मार्काची असते, त्यापैकी तुम्हाला 60 मार्क पाहिजे असतात. याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. यातील अजून एक महत्त्वाचा इथं विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की या परीक्षेला म्हणजे संयुक्त गट ब परीक्षा जी PSI, STI, ASOसाठी होते यात निगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग असते आणि ती किती असते तर ती 1/4 असते. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय? जर समजा तुमचा परीक्षेत चा प्रश्न हा 2 मार्काचा असेल आणि तो जर प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे 0.5 म्हणजे अर्धा मार्क कमी होतो. म्हणजेच त्या प्रश्नाला दिलेल्या मार्कच्या 1/4 मार्क कमी होतात. सो 2 मार्काला प्रश्न असेल तर त्याच्या 1/4 म्हणजे 0.5 मार्क कमी होतात आणि प्रश्न हा 1 मार्काचा असेल तर तुमचे 0.25 मार्क कमी होतात. सो अशा प्रकारे हे निगेटिव्ह मार्किंग असते. सो हे लक्षात ठेवा, संयुक्त गट ब परीक्षेसाठी मग ती पूर्व असो की मुख्य परीक्षा असो त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 आहे. आता आपण पूर्वपरीक्षेबद्दल जाणून घेऊया. पूर्वपरीक्षा ही संयुक्त पूर्वपरीक्षा असते. सो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यांना माहीत नसेल. PSI, STI, ASOसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा ही संयुक्तरित्या घेतली जाते, त्यांचे असे काही वेगळे पेपर नसतात. या तिन्हींसाठी एकच संयुक्त पेपर असतो आणि त्याच पेपरच्या यावरून तुमची 3 मेरिट लिस्ट लागतात. PSIची, STI आणि ASOच्या मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अशा 3 लिस्ट लागतात. बरेचसे विद्यार्थी या तिन्ही पोस्टसाठी प्रिफरन्स देतात. समजा तुम्हाला PSIची परीक्षा द्यायची नसेल तर तुम्ही फक्त ASO आणि STIला क्लिक करू शकता फॉर्म भरताना आणि तरी तुम्हाला ही एकच परीक्षा आहे. सो हे लक्षात ठेवा, पूर्वपरीक्षा ही संयुक्तरित्या घेतली जाते. PSI, STI, ASOसाठी यांचे वेगळे पेपर नसतात, एकच पेपर असतो. तर आता पूर्वपरीक्षेला किती पेपर असतात, किती गुण असतात, त्यांचा दर्जा काय, परीक्षेचा कालावधी काय, हे आपण या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. हा जो टेबल वगैरे आहे हा आयोगाच्याच एका डॉक्युमेंटमधून घेतलेला आहे. तर जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे यामध्ये एकच प्रश्नपत्रिका असते आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. म्हणजेच एक प्रश्न हा 1 गुणांसाठी असतो आणि या पेपरचा दर्जा हा पदवीचा असतो. तसेच माध्यम मराठी व इंग्रजी. याचा अर्थ काय की या परीक्षेमध्ये जे प्रश्न दिलेले असतात ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतात. तुम्हाला जी सोयीस्कर भाषा आहे त्या भाषेतून प्रश्न वाचून उत्तर द्यायचं आहे. तसेच परीक्षेचा कालावधी हा 1 तास आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे इथं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये. आणि प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये असतात. इथं काही डिस्क्रिप्टिव्ह नसतो. तुम्हाला एक प्रश्न दिलेला असतो, त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. सो एकंदरीत ही PSI STI ASOसाठी जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याचा हा एक्झाम पॅटर्न आहे. खाली तुम्ही या परीक्षेचा अभ्यासक्रमही बघू शकता. हा खूप डिटेलमध्ये दिलेला नसतो, पण यातून तुम्हाला कळतं की किती विषय आहेत. एकंदरीत 7 विषय आहेत आणि या 7 विषयांवर प्रश्न विचारले जातात. पहिला आहे चालू घडामोडी. यामध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडीवर प्रश्न असतात. आणि एकंदरीत जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले संयुक्त परीक्षेचे, संयुक्त पूर्व परीक्षेचे, तर एकंदरीत चालू घडामोडीवर 15 प्रश्न असतात. तसेच त्यानंतर पुढचा विषय आहे नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटी. यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन. नागरिकशास्त्रावर एकंदरीत 10 प्रश्न असतात जर प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपण बघितले. त्यानंतर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सो इथं लक्षात ठेवा, संयुक्त पूर्व परीक्षा जी गट ब साठी आहे यामध्ये ॲन्शियंट अँड मिडिल म्हणजे प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास नसतो. यामध्ये आधुनिक भारताचा आणि त्यातही महाराष्ट्राचा इतिहास प्रामुख्याने यावर प्रश्न विचारले जातात. आणि यावरही एकंदरीत 15 प्रश्न विचारले जातात इतिहासावर. त्यानंतर भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे भूगोलामध्ये तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायचा आहे, पण जास्त करून प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर असतात. आणि त्यामधली जे सब टॉपिक आहेत ते आहेत पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. एकंदरीत हे जे सब टॉपिक दिले आहेत यावरच प्रश्न असतात. भूगोलावरही एकंदरीत 15 प्रश्न असतात. इतिहासावर 15 आणि भूगोलावरही 15 असतात. अर्थव्यवस्थेवरही एकदम 15च प्रश्न असतात. हे सब टॉपिक तुम्ही बघू शकता. त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि एकंदरीत बायोलॉजी तसेच आरोग्यशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञानामध्ये जास्त करून प्रश्न हे बायोलॉजी आणि आरोग्यशास्त्रावर असतात. एकंदरीत सामान्य विज्ञानावर 15 प्रश्न असतात. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यावरही एकूण 15 प्रश्न असतात. सो असे एकूण 100 प्रश्न असतात. 1-2 प्रश्न कमी जास्त होऊ शकतात. हे जे आपण प्रश्नांची संख्या सांगितली आहे प्रत्येक सब्जेक्टवर, ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस केल्यानंतर सांगितले आहे. एक्झॅक्ट एवढेच येतील असं नाही, पण ह्याच्या आसपासच प्रश्न येतील. सो एकंदरीत ही गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आहे, त्याचा सिलेबस आहे. आणि एकंदरीत मी एक ॲनालिसिससुद्धा तुम्हाला इथं दिले की कोणत्या विषयावर एकंदरीत किती प्रश्न विचारले जातात. तर पूर्व परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो, आपण आधी सुरुवातीलाच बघितलेलं आहे. पण इथे एक जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न हा एका मार्काला असतो. आताच आपण बघितलं की 100 प्रश्न असतात 100 मार्कला. सो एक प्रश्न हा एका मार्काला असतो. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेमध्ये जी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 ती आहे 0.25. म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून कमी होतात. सो अशा प्रकारे ही पूर्व परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. आता आपण मुख्य परीक्षाबद्दल जाणून घेऊया. PSI STI ASOच्या यात 2 पेपर असतात. आणि इथे खूप महत्त्वाची जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे पेपर 1 जो मराठी इंग्रजीचा पेपर आहे तो संयुक्त असतो. आणि पेपर 2 हा जो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञानचा जो पेपर आहे हा स्वतंत्र पेपर असतो. आता हे जे मी सांगितलेलं आहे हे बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग वाटेल, पण मी तुम्हाला एक खूप सोप्या रीतीने इथं समजून सांगतो की समजा तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा दिलीत आणि त्यामध्ये तुम्ही PSI आणि STI या 2 पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र झालात, तर तुम्हाला जो पहिला पेपर आहे तो वेगवेगळ्या द्यायची गरज नाही आहे PSI STI त्यासाठी एकच संयुक्त पेपर असतो. आणि जो पेपर 2 आहे तो मात्र तुम्हाला PSI आणि STI वेगळा द्यावा लागतो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 3 पेपर द्यावे लागतात. मराठी इंग्रजीचा संयुक्त पेपर PSI STI या दोन्हीसाठी एकच वाला. आणि PSIचा पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञानचा पेपर क्रमांक 2 वेगळा आणि STIचा 2 वेगळा. सो एकंदरीत मी हे तुम्हाला इथं उदाहरण दिलं की PSI STI जर तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र झालात पूर्व परीक्षेतून तर एकंदरीत तुम्हाला 3 पेपर द्यावे लागतात. तसेच असे विद्यार्थी असतात की जे तिन्ही पदांच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. म्हणजे PSI STI ASO या तिन्हीच्या मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला एकंदरीत 4 पेपर द्यावे लागतात. पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी हा संयुक्त पेपर हा PSI STI ASO संयुक्तच आहे. त्यानंतर तिन्ही पदाच्या कर्तव्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे त्यांचा वेगवेगळा पेपर, असे 4 पेपर तुम्हाला द्यावे लागतात जर तुम्ही तिन्ही परीक्षेच्या मुख्य परीक्षेला पात्र झालात. समजा तुम्ही फक्त STI साठीच
अप्लाय केलं होतं किंवा तुम्ही सगळ्यांसाठी अप्लाय केलं होतं आणि तुम्ही फक्त STIलाच पात्र झालात मुख्य परीक्षेला, तर मात्र तुम्हाला 2च पेपर द्यावे लागतील. पेपर क्रमांक 1 मराठी इंग्रजीचा आणि दुसरा पदाच्या कर्तव्यासाठी ज्ञान. हे तुम्हाला अजून क्लिअर करण्यासाठी कालच आयोगाने 2020च्या मुख्य परीक्षेचा इथं शेड्यूल टाकलेला आहे. यामधून तुम्हाला कळेल की नेमकं मी काय म्हणतो आहे. यातील जो पहिला क्रमांक आयोगाने असं दिलं की संयुक्त पेपर क्रमांक 1 हा एका दिवशी घेतला जातो. म्हणजे तो PSI STI ASOसाठी पेपर तो असतोच, त्याचे मार्क धरले जातात, पण तो संयुक्तरित्या घेतला जातो, तो वेगवेगळा घेतला जात नाही. आणि पेपर क्रमांक 2 हा जो तिन्ही पदांसाठी वेगळा आहे तो मात्र वेगवेगळा घेतला जातो. सो याचा अर्थ की जी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा असते यामध्ये एकूण 4 पेपर घेतले जातात या 3 पदांसाठी. आता ते तुम्ही किती पदांसाठी पात्र ठरता, किती पदांसाठी तुम्ही अप्लाय केले याच्यावर ठरतं की तुम्ही किती मुख्य परीक्षेला पात्र ठरता. समजा तुम्ही आपण मागं बघितल्यासारखंच की एकाच पदासाठी तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र ठरला तर तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतील, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. जर तुम्ही 2 पदांसाठी पात्र ठरलात मुख्य परीक्षेच्या तर मात्र तुम्हाला 3 पेपर द्यावे लागतील. एक पेपर क्रमांक 1 जो संयुक्त आहे आणि पेपर क्रमांक 2 पदांचा 2 द्यावे लागेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 3 पेपर द्यावे लागतील. आणि समजा तुम्ही 3 पदांसाठी पात्र ठरलात, PSI STI ASO या तिन्हीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला हे 4ही पेपर द्यावे लागतील. सो अशा प्रकारे हे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत 2. आता यांचं एक्झाम पॅटर्न काय असतो तर ASOसाठी आपण बघितलं की 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 संयुक्तरित्या जो घेतला जातो मराठी इंग्रजीचा आणि दुसरा असतो त्या पदाच्या कर्तव्यासाठी ज्ञान. या दोन्ही पेपरमध्ये 100 प्रश्न असतात, 200 मार्कांसाठी असतात. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काला असतो. आधी 100 गुणांचेच असायचे, पण आता आयोगाने मुख्य परीक्षेचे मार्क वाढवलेले आहेत. आता आयोगाने हे 200 केले आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला ASOच्या मुख्य परीक्षा ही 400 गुणांची होते, STIची सुद्धा मुख्य परीक्षा ही 400 गुणांची होती आणि PSIची मुख्य परीक्षा ही 400 गुणांची होती. आणि प्रत्येकामध्ये 2 पेपर असतात 100 प्रश्नांचे. म्हणजे सगळ्या या तिन्ही पदांमध्ये जे मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये एक प्रश्न हा 2 मार्काला असतो. तसेच शारीरिक चाचणी आणि मुलाखतीबद्दल बघितलं पण ते फक्त PSIला लागू आहे. बाकी STI आणि ASOला मुलाखत नाही आहे, ती फक्त PSIला आहे. आणि PSIची मुलाखत ही 40 मार्काची असते. तसेच PSIची जी शारीरिक चाचणी आहे ती इथं 100 गुणांची आहे आणि ती फक्त क्वालिफाईंग आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फक्त 60 मार्क घ्यायचे असे आहेत. तसेच मुख्य परीक्षेचा जो कालावधी आहे तो सुद्धा 1 तासाचा असतो. तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व करावे लागतात. सो हे लक्षात ठेवा. इथं मी अजून एकदा सांगतो, ASO तसेच PSI आणि STI यांच्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 आणि पेपर 2. तसेच STIचा सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा सर्व पदांचा संयुक्तरित्या घेतला जाताना तो मराठी इंग्रजीचा पेपर असतो. त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात 200 गुणांसाठी. तसेच पेपर 2 हा प्रत्येक पदाचा वेगवेगळा होतो आणि त्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी. एकंदरीत म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पाहूया की मुख्य परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो, PSI STI ASO यांच्या मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असते. आताच आपण बघितलं की मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न हा 2 मार्काला असतो. सो निगेटिव्ह मार्किंग जी 1/4 आहे त्यानुसार मुख्य परीक्षेचे निगेटिव्ह मार्किंग ही 0.50 म्हणजे अर्धा मार्क कमी होतो. सो याचा अर्थ काय की मुख्य परीक्षेमध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून 0.5 मार्क कमी होतात. सो एकंदरीत ही STI ASO आणि PSIचा एक्झाम पॅटर्न आहे. तसेच आपण इथं बघितलं की PSIसाठी एक मुलाखत असते, ती 40 मार्काची असते आणि शारीरिक चाचणी 100 मार्काची असते, जी क्वालिफाईंग आहे. त्यामध्ये तुम्हाला 60 मार्क पाहिजेत. सो एकंदरीत आपण तिन्ही पदांचा एक्झाम पॅटर्न पाहिलेला आहे. या माहितीचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल, जे 2021ची परीक्षा देणार आहेत तसेच जे 22ची परीक्षा देणार आहेत त्यांनाही या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.